हॅलो, जय माझ्या सर्वांना. चला तर मग आज बनवूया छोलेची भाजी. तर पहिला मस्तपैकी कांदा कापून घेतला आहे वाटप बनवण्यासाठी. तो कढईमध्ये तेल गरम करून झालं, त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. तोवर बाजूला मी कापायला घेतलेला आहे टोमॅटो कापून झाल्यानंतर तोही मी कांद्याबरोबर फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं वाटपातच मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर 4 चमचे सुकं खोबरं टाकलेलं आहे, ते एकत्र भाजून घेतलं आहे आणि मग त्याची पेस्ट केली आहे, जी की अशी काय झाली आहे बघू शकता. ती पेस्ट झाल्यानंतर आपण गॅस टोपामध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि मग तेल टाकल्यानंतर हे जे बनवलेलं वाटप आहे ते टाकून घ्यायचं. ते परतवून घ्यायचं. परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, घरगुती घाटी मसाला किंवा तुमच्याकडे जो असेल तो मसाला टाकू शकता आणि तुमच्या चवीनुसार मीठ तुम्हाला जसं हवं आहे तसं ते सर्व टाकून मग ढवळून घ्यायचं. ढवळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार जसं तुम्हाला पातळ बारीक हवं असेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग शिजवलेले छोले टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे रेडी होते आहे आपल्याला छोलेची भाजी. चला तर मग या खायला.